भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिरवणे येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला। यावेळी माजी नगरसेवक काशीनाथ पाटील, राजू शिंदे, महामंत्री निलेश म्हात्रे, कविता कटकधोंड, प्राचार्या भाग्यश्री चौधरी, सुभाष गायकवाड, राजेश राय, मालती सोनी तसेच मंडळ अध्यक्ष व सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने वंदे मातरम हे गीत एकमुखाने गायले। देशभक्तीच्या ओजस्वी वातावरणात संपूर्ण परिसर वंदे मातरमच्या घोषणांनी दुमदुमला। या निमित्ताने जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत वंदे मातरम या गीताचा इतिहास आणि महत्त्व स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचले असून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यास संगीतबद्ध केले। हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान ठरले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्याचा संदेश देण्यात आला। वंदे मातरम ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा आणि आपला शिरवणे विद्यालय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक सामूहिक गायन वंदे मातरमचं ह्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 150 वर्ष पूर्ण झाली, परंतु ते कोणी लिहिलं तर आपले त्यावेळचे स्वातंत्र्य सेनानी आदरणीय बंकिमचंद्रजी चॅटर्जी यांच्या माध्यमातून ते लिहिलं गेलं। अगदी ते रचलेलं देशभक्तीपर असं गीत की ज्या माध्यमातून आज आपण प्रत्येक एखाद्या आपल्या शाळांमध्ये असेल काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जनगण ज्या तीव्रतेनेच म्हणतो त्याच पद्धतीनं आपण वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत त्या ठिकाणी गातो। ह्या गीताच्या माध्यमातून त्यावेळेला जी स्वातंत्र्याची लढाई सुरू होती, स्वातंत्र्य संग्रामामध्ये हे जे गीत आहे हे देशभक्तीपर असं गीत प्रचंड गाजलं। प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण ह्या गीतामुळं त्या ठिकाणी झाली। अतिशय महत्त्वाचं असे एक प्रत्येक त्या वेळेला ते ठरलं आणि अशा ह्या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मग ही 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच सन्मानानं त्याच देशभक्तीनं ते इथं गायलं पाहिजे। आपण 2 पॅरेग्राफ गातो, परंतु 6 पॅरेग्राफचं खरं म्हणजे वंदे मातरम हे गीत आहे आणि ते गीत पूर्ण गायलं जावं। पूर्ण गाऊन या ठिकाणी आपल्याला त्यांच्या प्रत्येक आपला सन्मान व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं वंदे मातरम हे सामूहिक गायन या ठिकाणी झालेले आहे। ह्या आपल्या कार्यक्रमाप्रसंगी आमचे सन्माननीय सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, आमच्या शाळेच्या प्राचार्य आणि सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी मोठ्या संख्येनं ह्या आपल्या
देशभक्तीपर गीतासाठी ते गाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त अतिशय अर्जंटमध्ये कॉल केले आणि त्याच्यानंतर एवढी उपस्थिती या ठिकाणी लाभली. देशहिताच्या ज्या ज्या गोष्टी होतात, देशभक्तीपर गीताच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी होतील त्या वेळेला भारतीय जनता पार्टी नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर असते. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच ह्या गोष्टी घडल्या नव्हत्या, परंतु आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हापासून 2014पासून त्यांनी भार सांभाळलेला आहे त्यावेळेला देशहिताच्यासाठी देशाच्या प्रती एक त्या ठिकाणी आदरांजली व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रसंग त्या आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहेत तेवढे प्रसंग जे पूर्वी झाले नव्हते ते प्रसंग आपण ह्या आता कालावधीमध्ये आपण सगळे पाहतोय. आमचे इथले आदरणीय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील मंत्रालय आणि इतर ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आहेत. तसंच लोकल पातळीवर आमच्या नवी मुंबई जिल्हा आणि संपूर्ण आपल्या इतर आजूबाजूच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा सहभाग या गीतासाठी आहे. आणि म्हणून आम्ही देखील आपले सन्माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना देखील यांच्या नतमस्तक होतो की अशा पद्धतीनं आम्हाला असे काही कार्यक्रम देऊन देशाप्रतीची एक देशभक्तीची भावना प्रकट करण्याची एक संधी या माध्यमातून आम्हाला मिळते. आता त्यांच्या धर्मामध्ये कोणाचं काय लिहिले काय नाही आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्या देशामध्ये जनगण मन आणि हे राष्ट्रगान म्हणून आपण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. जे गाणं जे गीत राष्ट्रगान म्हणून आपण म्हणतो ते जनगण मन ह्या गीतामध्ये आपल्या संपूर्ण देशाच्या उत्कर्षासाठी देशहिताच्या प्रती त्या ठिकाणी आपली कृतज्ञता आणि आदरांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये असलेला अंतर्भूत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे, ज्या गीतामध्ये त्या ठिकाणी आपल्या इतिहासाच्या संस्कृतीचे प्रतीक आपण त्या ठिकाणी पाहतो. देशभक्तीची भावना त्या माध्यमातून होते. त्याच्यामुळं कोणाला काय वंदन करणं याच्यापेक्षा हे भारत हा देश आहे, ही आपली भूमी आहे, ही मातृभूमी आहे, त्यांना नमन करण्यामध्ये काय त्या ठिकाणी अडचण आहे. दुसऱ्यांच्या आईला तर आपण आई म्हणत नाही, पण ज्या देशामध्ये आपण आहोत, ज्या देशामध्ये आपण ह्या ठिकाणी वावरतोय, ज्या देशामुळं आज आपण ह्या ठिकाणी मोठे होतोय, उन्नती होते, त्या देशाच्या प्रतीच अशी भावना ठेवली तर चुकीची नाही. त्याच्यामुळं कोणाला काय वाटतं आम्हाला माहिती नाही, परंतु राष्ट्रगीत हे झालं पाहिजे. राष्ट्रगीताचा सन्मान हा सगळ्या जाती धर्माचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॅरियर्स नसावेत, तो गायला पाहिजे. आणि आज 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आम्ही सामूहिक त्या ठिकाणी गातोय. या पुढे देखील कार्यक्रम प्रदेशातून आम्हाला आले तर निश्चितपणे तेही कार्यक्रम आम्ही करू.